नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पाहूया आपण रूल सेकंड. जर एक्झॅक्ट डिफरन्स नॉट एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन असेल तर इंटिग्रेटिंग फॅक्टर काढण्यासाठी आपण रूल सेकंड पाहणार आहोत. बघा, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं रूल फर्स्ट. बघा, रूल सेकंड काय राहतो की तुमच्याकडे जर इक्वेशन असेल, बघा काय, बघा फर्स्ट फंक्शन जो एक्स असेल तो वाय बरोबर येईल. तुमच्या वाय डी एक्स आणि एक्स डी वाय हे तर येईलच, पण व्यतिरिक्त जर एक्स आला तर त्याच्याबरोबर वाय येईलच. म्हणजे एक्स आणि वाय सोबत येईल. फक्त काय, तुमच्याकडे वाय डी एक्स आणि एक्स डी वाय सोडला तर जिथं जिथं तुम्हाला एक्स येईल तिथं वाय येणारच. असं जर असेल इक्वेशन तर आपण त्याला रूल सेकंड वापरतो. तर त्यासाठी इंटिग्रेटिंग फॅक्टर्स काय राहतो बघा, 1/mx - ny. ठीक आहे. आपण मागच्या याच्यामध्ये पाहिलं होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन असेल तर त्यासाठी आपल्याकडे होतं की mx + ny. आता करायचं आपल्याला mx - my. सेम आहे प्रोसेस. सपोज तुम्ही हा फर्स्ट टाइम व्हिडिओ पाहत असाल, मागचा व्हिडिओ नाही पाहिला, तर आपली प्रोसेस कशी होती की सपोज पहिलं आपण चेक करणार काय, mdx + ndy कम्पेअर करणार. दुसरं काय होतं की m ची व्हॅल्यू काढणार आणि n ची व्हॅल्यू काढणार. ठीक आहे. m ची व्हॅल्यू काढली तर ∂m/∂y काढणार आणि ∂n/∂x काढणार. हे नॉट इक्वल टू आलं तर नॉट एक्झॅक्ट, आणि जर नॉट एक्झॅक्ट असेल तर आपण इंटिग्रेटिंग फॅक्टर्स काढतो. तर इंटिग्रेटिंग फॅक्टर्स काढण्यासाठी आपल्याला रूल्स आहेत 4. तर या रूल्समध्ये आपल्याला काय सेपरेट काढायचं आहे. त्याच्यानंतरची प्रोसेस काय की इंटिग्रेटिंग फॅक्टर जो आलेला आहे तो क्वेश्चनला मल्टिप्लाय करणे, इंटिग्रेटिंग फॅक्टर्स इंटू ndy = 0. मग हे जे इक्वेशन आहे हे एक्झॅक्ट येऊन जातं, आणि एक्झॅक्ट आल्यानंतर तुमच्याकडे जनरल सोल्युशनचा तो फॉर्म्युलाज आहे. ठीक आहे. या टाईपने आपण ही प्रोसेस आहे. तर पाहूया आपण काय की फर्स्ट क्वेश्चन या टाईपचं. बघा, आपल्याकडे जो क्वेश्चन असेल तो असेल, आता बघा जिथं जिथं आपल्याकडे एक्स आलाय, बघा पहिलं वाय डी एक्स आलाय या क्वेश्चनमध्ये आणि एक्स डी वाय हे तर कंपल्सरी येणारच ईच अँड एव्हरी क्वेश्चनमध्ये. आता बघा दुसरं आहे की याच्यामध्ये काय की जिथं एक्स येईल, बघा एक्स इथं आलाय सेम वाय सोबतच आलाय, इथं एक्स आला इथं वाय आला, इथं एक्स आला नाही वाय पण नाही आला. म्हणजे जर एक्सने x² आला तर वाय पण कसा येईल y². जसा एक्स दिसेल तसाच y² दिसेल. असं जर येत असेल तर आपण सेकंड रूल वापरतो. तर सेकंड रूलमध्ये प्रोसेस काय आहे तुमच्याकडं की आपण कम्पेअर केलं. बघा dxचा कोएफिशियंट काय असतो, m असतो. मग मी m ची व्हॅल्यू काढली. आता मी याला मल्टिप्लाय करून घेतो. इथं बघा वायने मल्टिप्लाय करून घ्या. काय तुमच्याकडं y + xy. ठीक आहे. आणि इथं जर मल्टिप्लाय केलं तर काय तुमच्याकडे इथं x - xy. तर ठीक आहे, चला आपण काय करूया आता की ह्या टाईपचं जे इक्वेशन आहे ते नॉट एक्झॅक्टच राहतं. याच्यामुळे इथं काही दाखवण्याची गरज नाही आहे. तर इथला जो इक्वेशन आहे हे या टाईपचं डिफरन्शियल इक्वेशन आहे. f1(xy) ydx + f2(xy) xdy = 0. या टाईपचं इक्वेशन काय राहतं, नॉट एक्झॅक्ट. आता नॉट एक्झॅक्ट असेल तर आपण इंटिग्रेटिंग फॅक्टर्स काढतो. if = काय राहतं 1/mx - ny. तर होमोजिनियस असेल तर आपण प्लस घेतो, इथं काय घेतो मायनस. आता आपण पहिलं सेपरेट काढून घेऊया. mx - ny सेपरेट काढतो मी खालची टर्म्स. बघा m किती आहे तुमच्याकडं 1 + xy * y. बघा आता m झाला तर कशाने मल्टिप्लाय करायचं आहे, मला एक्सने मल्टिप्लाय करायचं आहे प्लस. आता बघा सेम तुमच्याकडं y n किती आहे 1 - xy * x. ठीक आहे. आता याला कशाने मल्टिप्लाय करायचं आपल्याला, वायला. म्हणजे एवढा पार्ट जो आहे तुमच्याकडे m आहे त्याला मल्टिप्लाय केला एक्सने, आणि एवढा पार्ट जो आहे तुमच्याकडे हा n आहे त्याला मल्टिप्लाय केला वायने. सॉरी इथं मायनस, काय इथं मायनस. आता करूया आपण याचं कॅल्क्युलेशन. बघा mx + nyचं बघा yx मध्ये मल्टिप्लाय करा, काय तुमच्याकडं xy प्लस. आता इथं काय तुमच्याकडं xy या xy ला मल्टिप्लाय केलं तर x² y². त्याच्यानंतर सिमिलरली बघा हा xy झाला, xy ने या x1 ला मल्टिप्लाय केलं तर किती तुमच्याकडं, बघा हा मायनस पण आहे सोबत, मग किती तुमच्याकडं -xy. आणि आता बघा इथं हा जो आहे हा मायनस आहे, हा मध्ये जाऊन काय होईल मायनस मायनस प्लस झाला. xy * xy किती x² y². फक्त कॅल्क्युलेशन केलं +x² y -x² y, सॉरी प्लस xy -xy कॅन्सल झाला. राहिलं x² y² x² y² तर किती झाला हा 2 टाइम्स x² y². ही कशाची व्हॅल्यू आली आपल्याकडं mx - ny ची. ठीक आहे. आता आपल्याला जी व्हॅल्यू आलेली आहे इंटिग्रेटिंग फॅक्टर्स काय राहतो तुमच्याकडे, if = 1/mx - ny.
तर व्हॅल्यू पुट करूया आपण 1/2x² y². ठीक आहे. आता इंटिग्रेटिंग फॅक्टर्स आल्यानंतर आपण काय करतो, जे इंटिग्रेटिंग फॅक्टर्स आहे ते क्वेश्चनला मल्टिप्लाय करतो. तर काय तुमच्याकडं IF इंटू MDX प्लस IF इंटू NDY इक्वल टू 0. तर मल्टिप्लाय करूया आपण. तर मल्टिप्लाय केल्यानंतर काय तुमच्याकडे बघा क्वेश्चन जे ॲज इट इज आहे त्याला फक्त डिवाइड कशाने करायचं आहे, इंटिग्रेटिंग फॅक्टर्सने. कारण जो मल्टिप्लाय आहे तो खाली डिवाइडला गेला आहे. तर करा आपल्याकडे क्वेश्चन बघा काय होता, 1 + xy इंटू y dx. मी काहीच केलं नाही आहे, फक्त क्वेश्चन जो लिहिला आहे मी 1 - xy x dy. ठीक आहे, इक्वल टू 0. आता मी काय करतो की माझं मल्टिप्लाय म्हणजे काय बघा, पहिल्या टर्मला कशाने मल्टिप्लाय केलं मी, 2x² y², इंटिग्रेटिंग फॅक्टर्सनी. आणि इथं पण इंटिग्रेटिंग फॅक्टर्सनी करतो काय, 2x² y². ठीक आहे. आता आपण जे डिवाइड केलेला आहे तो ईच अँड एव्हरी टर्मला डिवाइड होतो. बघा इथं डिवाइड झाला ईच अँड एव्हरी टर्मला. काय तुमच्याकडे पहिला इथला एक y कॅन्सल, इथला एक y कॅन्सल, तुमच्याकडे काय राहिलं, फक्त इथं y राहिलं. ठीक आहे. आता काय राहिलं 2x² y. तर सांगा इथं काय तुमच्याकडे इथला x कॅन्सल, इथला x कॅन्सल, काय राहिलं तुमच्याकडे 2x y². तर इथं काय राहील तुमच्याकडे 2x² y प्लस xy अपॉन 2x² y. ठीक आहे का, कारण इथला एक y, इथला एक y कॅन्सल झाला, हा झाला तुमच्याकडं dx प्लस सेम. आता काय तुमच्याकडे इथला x कॅन्सल झाला, इथं काय राहिलं फक्त x 2x y². तर पण सेम डिवाइड करूया, 1/2x y² मायनस xy अपॉन 2x y². ठीक आहे, कारण इथला x कॅन्सल झाला होता, इंटू dy इक्वल टू 0. आता पाहूया आपण काय काय कॅन्सल होतं याच्यामध्ये. इथं काही कॅन्सल होत नाही, इथला y कॅन्सल झाला, एक x कॅन्सल झाला, पण इथं काही कॅन्सल होत नाही, इथला x कॅन्सल झाला, इथला y कॅन्सल झाला. ठीक आहे. आता काय राहिलं आपल्याकडे रिमेनिंग बघा, 1/2x² y प्लस वरती राहिलं 2x. ठीक आहे का, कारण xy कॅन्सल, इथं 2x² होता, इंटू काय dx प्लस परत सेम इथं काय तुमच्याकडे इथं काही कॅन्सल होत नाही, 2x y² मायनस सेम. आता इथं काय कॅन्सल झालं बघा, 1/xy कॅन्सल झाला, एक y एक्स्ट्रा होता, तर किती 2y² इंटू dy इक्वल टू 0. आता हे जे इक्वेशन आहे हे एक्झॅक्ट राहतं. काय राहतं, एक्झॅक्ट. आता एक्झॅक्ट राहिल्यानंतर आपल्याकडे जनरल सोल्युशन काढू शकतो. बघा इंटिग्रेटिंग फॅक्टरनी मल्टिप्लाय केल्यानंतर जो येतो तो आपल्याकडे काय राहतो, एक्झॅक्ट. आता एक्झॅक्ट आल्यानंतर बघा हा क्वेश्चन मी असंच ठेवतो, इथं जागा लिहितो. पण आता हा जो आहे तुमच्याकडे एवढा पार्ट तो m आहे आणि एवढा पार्ट काय आहे n. आता मग जो जनरल सोल्युशन आहे तुमच्याकडं, जनरल सोल्युशन काय ना, इंटिग्रेशन MDX प्लस इंटिग्रेशन ऑफ किती टर्म्स इन n नॉट कंटेनिंग x इंटू dy इक्वल टू c. जर तुम्हाला समजत नसेल तर मी इथे m ची व्हॅल्यू लिहितो. बघा m किती आहे तुमच्याकडं, 1 अपॉन हा एवढा पार्ट 2x² y प्लस 1/2x. ठीक आहे, हा m झाला. अँड n किती झाला बघा, डीवायचा कोइफिशियंट जो असतो तो n असतो, 1/2x y² मायनस 1/2y². ठीक आहे. आता आपण व्हॅल्यू पुट करूया आणि आन्सर काढूया. इथं y कॉन्स्टंट राहतो. चला व्हॅल्यू पुट करूया. इंटिग्रेशन ऑफ y कॉन्स्टंट आहे. आता m ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे, 1/2x² y प्लस 1/2x dx प्लस. आता बघा या n मध्ये टर्म्स इन n नॉट कंटेनिंग x, म्हणजे बघा पहिली टर्म जी आहे ही याच्यामध्ये x आहे का, आहे, येस, तर आपण ती टर्म घेणार नाही. दुसऱ्या टर्ममध्ये तुम्हाला x दिसतो का, नाही, मग आपण ती टर्म्स घेणार. काय, इंटिग्रेशन ऑफ मायनस 1/2y² इंटू dy इक्वल टू c. आता फक्त आपण इंटिग्रेशन घेऊया याचं. किती इंटिग्रेशन बघा, आता याच्यात बघा या टर्म्समध्ये तुमच्याकडे कॉन्स्टंट कोण आहे, 1/2 कॉन्स्टंट आहे, y कॉन्स्टंट. ठीक आहे. इंटिग्रेशन ऑफ 1/x² मायनस, आता या टर्म्समध्ये बघा प्लस कोण कॉन्स्टंट आहे, 1/2 कॉन्स्टंट आहे, राहिलं कोण 1/x dx, सॉरी dx. मी फक्त समजण्यासाठी एक्स्ट्रा करतोय. आता हा प्लस इंटू मायनस काय तुमच्याकडे मायनस. आता कॉन्स्टंट कोण इथं 1/2 कॉन्स्टंट आहे, राहिलं कोण 1/y² dy इक्वल टू c. आता फक्त इंटिग्रेशन घेऊया आपण. 1/2y कॉन्स्टंट आहे. आपण पाहिलं होतं मागच्या लेक्चरमध्ये 1/x² चे इंटिग्रेशन किती येतं, -1/x प्लस
ठीक आहे, आणि प्लस 1/2 1/x इंटिग्रेशन तर लॉग ऑफ एक्स प्लस 1/2 सॉरी मायनस इथं मायनस 1/2 परत सेम 1/y² इंटिग्रेशन किती -1/y इक्वल टू सी. आता जर याला आपण नीट लिहिलं तर काय तुमच्याकडं -1/2xy काय केलं मी ही पहिलं फर्स्ट टर्म लिहून घेतली प्लस 1/2 लॉग ऑफ एक्स -1 आता मायनस हा मायनस आणि हा मायनस काय झाला प्लस 1/2y इक्वल टू सी. आता हे झालं तुमच्याकडे काय जनरल सोल्युशन. ठीक आहे, आता हा जनरल सोल्युशन झाला. आपण पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. आपण पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. बघा नेक्स्ट क्वेश्चन सेम आहे. आता या क्वेश्चन मध्ये काय करायचं आपल्याला बघा काय नेक्स्ट क्वेश्चन बघा mxy प्लस 2x² y² y dx प्लस xy x² y dx. बघा आपण कसं ओळखणार की हे सेकंड टाईप आहे. बघा पहिलं पाहणार की y dx बरोबर आलाय काय आणि x dy आले का. या दोन गोष्टी आल्यानंतर आपण तिसरं पाहणार की जसं x येईल तसंच y येईल. बघा इथं x आला इथं y आला. बघा इथं x² आला इथं पण कसा आला y² आला. परत सीमध्ये x आला इथं y आला इथं x² आला y² आला. म्हणजे आपल्याकडे हा सेकंड टाईप आहे. आणि सेकंड टाईप कशा टाईप दिसतो की x जसा येईल तसाच y येईल y dx प्लस x dy. आणि हा जो टाईप आहे याच्यामध्ये हा टाईप डायरेक्ट आपण शकतो की काय हा नॉट एक्झॅक्ट आहे. म्हणजे तर काही चेक करायची गरज नाही. मग हा जर नॉट एक्झॅक्ट येत असेल तर आपण काय करतो इंटिग्रेटिंग फॅक्टर्स काढतो. IF इक्वल टू काय होतं आपल्याकडे इंटिग्रेटिंग फॅक्टर्स mx मायनस ny. ठीक आहे, तर आपण काढून घेऊया पहिलं mx मायनस ny. बघा mx मायनस ny तर mx ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडं xy प्लस 2x² y इंटू y. त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे मला x ने प्लस परत n किती आहे तुमच्याकडे बघा n xy मायनस x² y² इंटू x आणि त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं आपल्याला y. ठीक आहे, म्हणजे बघा इथं काय झालं तुमच्याकडे xy ने इथं पण xy. आता मल्टिप्लाय करूया xy ने मध्ये. बघा xy ने मल्टिप्लाय केलं काय तुमच्याकडं x² y² प्लस परत सेम xy ने मध्ये मल्टिप्लाय करा किती तुमच्याकडे 2 टाइम्स x. आता काय तुमच्याकडे x² y आहे ना तर किती ना x इंटू x² x³ आणि y इंटू y² प्लस सॉरी इथं मायनस आहे आपल्याकडं इथं काय मायनस तर आपण काय घेणार इथं मायनस. परत सेम या xy ने मल्टिप्लाय करा मध्ये काय तुमच्याकडं x² y² मायनस किती बघा हा मायनस आहे ना तर हा मायनसने मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल हा मायनस मायनस प्लस. परत सेम x² y² ने मल्टिप्लाय करा x रेस किती x³ y³ सॉरी क्वेश्चन मध्ये हा y² आहे. ठीक आहे y² आहे बघा हा क्यूब झाला. तर सेम आता आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं काय तुमच्याकडे हा x² y² आणि हा x² y² कॅन्सल झाला तर राहिलं काय तुमच्याकडे 2x³ y³ त्याच्यानंतर प्लस x³ y³. ठीक आहे, जर टोटल केला तर 2x³ y³ आणि x³ y³ म्हणजे किती झालं तुमच्याकडे 3x³ y³. ठीक आहे, आता हे झालं तुमच्याकडे काय mx मायनस ny ची व्हॅल्यू आलेली आहे. आता आपल्याकडे इंटिग्रेटिंग फॅक्टर्स काय राहतो IF इक्वल टू 1/mx मायनस ny. तर पुट करूया किती आला 3x³ y³. आता जे इंटिग्रेटिंग फॅक्टर्स आलेला राहतो तो आपण क्वेश्चनला मल्टिप्लाय करतो. ठीक आहे, तर आता आपण क्वेश्चनला मल्टिप्लाय करूया. बघा काय तुमच्याकडे क्वेश्चनला मल्टिप्लाय केल्यानंतर IF इंटू mdx प्लस IF इंटू ndy इक्वल टू 0. तर पुट करा IF किती आला तुमच्याकडे 1/3x³ y³. तर तुमच्याकडे m ची व्हॅल्यू किती होती टोटली बघा इथं xy प्लस 2x² y² इंटू y dx प्लस परत सेम इंटिग्रेटिंग फॅक्टर किती आहे 3x³ y³. परत n ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडं xy मायनस x² y² इंटू x dy इक्वल टू 0. म्हणजे मी काय केलं जो क्वेश्चन होता त्या क्वेश्चनला कशाने मल्टिप्लाय केलं इंटिग्रेटिंग फॅक्टर्सने. आता फक्त कॅल्क्युलेशन करूया. बघा इथं काय तुमच्याकडे आता ही जे आहे ते ईच्या न्यू टर्मला डिवाइड होईल या टर्मला डिवाइड होईल या टर्मला डिवाइड होईल. हा जो आहे या टर्मला डिवाइड होईल या टर्मला डिवाइड होईल. त्याच्या अगोदर बघा हा जो y आहे पहिलं कॅन्सल करून घेऊया. हा y जो आहे
एक कॅन्सल झाला आणि इथला वाय क्यूब कॅन्सल झाला, तर राहिला काय तुमच्याकडे इथं वाय स्क्वेअर. परत सेम इथला एक्स कॅन्सल झाला, इथला एक्स कॅन्सल झाला, राहिला काय तुमच्याकडं एक्स स्क्वेअर. मग टोटल काय राहिलं तुमच्याकडं, बघा एक स्टेप एक्स्ट्रा घेतो, 1/3x² वाय स्क्वेअर आणि डिवाइड कोणाला करायचं ईच्या न्यू टर्मला. बघा मी पहिल्या टर्मला डिवाइड केला प्लस. परत सेम दुसरी टर्म कोणती तुमच्याकडे 2x² वाय स्क्वेअर अपॉन खाली काय राहिले 3x क्यूब आहे क्यूब किती 3x³ वाय स्क्वेअर. बघा का, कारण की इथं एक्स वाय क्यूब होता ना, तर या वायमुळे एक वाय कॅन्सल झाला. प्लस सेम ही कशाची व्हॅल्यू आली आपल्याकडं dxc प्लस सेम. आता आपल्याकडे इथला जो आहे बघा एक्स क्यूब होता, तर राहिलं कोण एक्स क्यूब, म्हणजे काय तुमच्याकडे इथं xy अपॉन 3x² वाय क्यूब मायनस सेम इथं काय तुमच्याकडे x² वाय स्क्वेअर अपॉन किती 3x² वाय क्यूब इंटू dy इक्वल टू 0. बघा इथला एक वाय मी कॅन्सल करून टाकला. आता जे आपल्याकडे येईल ते एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन येईल कॅन्सल करून. बघा इथला एक एक्स कॅन्सल झाला, इथला एक एक्स कॅन्सल झाला, राहिलं काय 2 इथं डायरेक्ट लिहून टाकतो पहिला 3x². आता इथं एक वाय कॅन्सल झाला, एक वाय कॅन्सल झाला, राहिला वाय प्लस. परत सेम इथं काय तुमच्याकडं हा वाय स्क्वेअर कॅन्सल झाला, हा वाय स्क्वेअर कॅन्सल झाला, हा x² कॅन्सल झाला, इथला x² कॅन्सल झाला, राहिलं काय 2/3x इंटू dx प्लस. परत सेम इथं बघा इथला एक एक्स कॅन्सल झाला, इथला एक्स कॅन्सल झाला, इथला एक वाय कॅन्सल झाला, इथला वाय कॅन्सल झाला, काय राहिलं तुमच्याकडं 1/3xy² मायनस. परत सेम इथला एक x² कॅन्सल झाला, x² कॅन्सल झाला, एक वाय कॅन्सल झाला, 2y कॅन्सल झाला, एक वाय कॅन्सल झाला, तर किती 1/3y इंटू dy इक्वल टू 0. आता बघा हा जे इक्वेशन आहे हे एक्झॅक्ट येणार आहे. आता इथं काही चेक करायची गरज नाही, कारण की आपण क्वेश्चनला इंटिग्रेटिंग फॅक्टर्सनी मल्टिप्लाय केला आहे. बघा हे एक्झॅक्ट आल्यानंतर आपण काय करतो की जनरल सोल्युशनचा फॉर्म्युला काय आहे बघा आपल्याकडे हा जनरल सोल्युशनचा फॉर्म्युला आहे. आपण जनरल सोल्युशनच्या फॉर्म्युलाने बघा तुमच्याकडे हा असतो m आणि हा असतो n. ठीक आहे, आपण व्हॅल्यू पुट करूया इथं. काय तुमच्याकडे इंटिग्रेशन ऑफ y कॉन्स्टंट आहे. आता m ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे 1/3x² प्लस 2/3x इंटू dx. आता बघा या n मध्ये काय आहे की टर्म्स इन n नॉट कंटेनिंग x. या पहिल्या टर्ममध्ये तुम्हाला x आलेला आहे, ती घ्यायचं नाही आहे. दुसऱ्या टर्ममध्ये तुम्हाला x दिसतो का नाही, मग आपण ती घेणार प्लस इंटिग्रेशन ऑफ -1/3y इंटू dy इक्वल टू c. फक्त आपण या आता इंटिग्रेशन घेऊया म्हणजे आपल्याला जनरल सोल्युशन भेटून जाईल. बघा याच्यामध्ये काय काय कॉन्स्टंट आहे, पहिल्याच्यामध्ये 3 कॉन्स्टंट आहे, y कॉन्स्टंट आहे, बाहेर आला, राहिला आपण तुमच्याकडे 1/x², त्याचं इंटिग्रेशन आहे -1/x. बघा 1/x² इंटिग्रेशन राहतं -1/x प्लस सेम आता 2/3 इथं कॉन्स्टंट आहे, राहिलं कोण 1/x इंटिग्रेशन आहे log x आणि प्लस. आता बघा ही प्लस आणि हा मायनस म्हणजे काय तुमच्याकडं -1/3 कॉन्स्टंट आहे, राहिलं कोण तुमच्याकडे 1/y आणि 1/y इंटिग्रेशन आहे log y इक्वल टू c. आता हे झालं तुमच्याकडे इथं जनरल सोल्युशन. आता पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. बघा या क्वेश्चनमध्ये काय आहे की आपण सेम बघा y/dx प्लस x/dy आहे, तर इथं काय करायचं आपल्याला m इक्वल टू xy प्लस 1y हा m झाला आणि n. बघा याच्यामध्ये कोणत्या टाईपमध्ये इक्वेशन आहे हे तुमच्याकडं f1(x y/dx प्लस f2(x y x/dy इज ऑफ द टाईप. हे असं असेल तर हे असतं तुमच्याकडे नॉट एक्झॅक्ट असेल तर आपण काय काढतो if. इथं नॉट एक्झॅक्ट काढायची गरज नाही, म्हणजे काय m अपॉन y इज नॉट इक्वल टू n अपॉन y राहतं. ठीक आहे, हे काढायची गरज नाही इथं. आता बघा हा तुमच्याकडे इंटिग्रेटिंग फॅक्टर्स काय राहतो 1/mx मायनस ny. तर आपण इथं सेपरेट काढूया. काय mx मायनस ny. m किती आहे तुमच्याकडं xy प्लस 1 इंटू y प्लस n किती आहे 1 प्लस xy प्लस x² y² इंटू x. आता बघा हा m ला मी कशाने मल्टिप्लाय करणार आहे x ने आणि n ला किती मल्टिप्लाय करणार आहे y ने. आता आपण याचं कॅल्क्युलेशन करूया. बघा हा झाला yx ने मल्टिप्लाय करा ब्रॅकेटला, किती येईल तुमच्याकडं x² y² प्लस इथं yx ने या 1 ला मल्टिप्लाय करा x इंटू y. सॉरी इथं मायनस या. परत सेम इथं
एक्स वायने या ब्रॅकेटला 1ला मल्टिप्लाय करा, पण काय तुमच्याकडे हा मायनस पण येईल सोबत, मायनस एक्स वाय. परत सेम इथं हा मायनस जो आहे तो परत सेम इथं पण जाईल, मायनस झाला. मायनस एक्स वाय इंटू एक्स वाय काय तुमच्याकडे परत एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर. परत सेम हा मायनस जो आहे इकडे येऊन जाईल, म्हणजे प्लस इंटू मायनस मायनस होईल. परत एक्स वाय इंटू एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर, तर एक्स क्यूब वाय क्यूब. ठीक आहे. आता आपण बघूया काय काय कॅन्सल होतं इथं. एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर कॅन्सल झाला, एक्स वाय झाला, राहिलं काय तुमच्याकडं मायनस एक्स क्यूब वाय क्यूब. ही कशाची व्हॅल्यू आली आपल्याकडं एम एक्स मायनस एन वायची. ठीक आहे. आता आपल्याला इंटिग्रेटिंग फॅक्टर्स काय राहतो इथं पुट करून देऊया डायरेक्टली. आय एफ इक्वल टू किती आला आपल्याकडं 1 एम एक्स मायनस एन वायची व्हॅल्यू किती आली मायनस एक्स क्यूब वाय क्यूब. आता चला इंटिग्रेटिंग फॅक्टर्स आल्यानंतर आपण काय करतो क्वेश्चनला मल्टिप्लाय करतो. कसं आय एफ इंटू एम डी एक्स प्लस आय एफ इंटू एन डी वाय इक्वल टू 0. तर क्वेश्चन काय आहे तुमच्याकडे बघा, क्वेश्चनला मी मल्टिप्लाय करणार आहे. आता काय तुमच्याकडे क्वेश्चन की एक्स वाय प्लस 1 इंटू वाय डी एक्स. ठीक आहे. प्लस किती 1 प्लस एक्स वाय प्लस एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर इंटू एक्स डी वाय इक्वल टू 0. आता बघा मी काय करणार इथं की मल्टिप्लाय करणार, म्हणजे खाली टर्म्स, मग इथं काय तुम्हाला डिवाइड होईल मायनस एक्स क्यूब वाय क्यूब. परत सेम या टर्मला पण डिवाइड होईल एक्स क्यूब वाय क्यूब मायनस. ठीक आहे. आता बघू आपण फक्त याला सॉल्व्ह करूया. तुमच्याकडे काय इथला एक वाय कॅन्सल झाला, इथला एक वाय कॅन्सल झाला, इथला एक एक्स कॅन्सल झाला, इथला एक एक्स कॅन्सल झाला, राहिलं काय तुमच्याकडं बघा एक्स वाय अपॉन, आता हे दोन टर्म्स होत्या, दोन्ही टर्मला सेपरेट डिवाइड होऊन जाईल. तर किती एक्स वाय अपॉन मायनस एक्स क्यूब वाय स्क्वेअर प्लस, आता मायनस होता आता किती 1 अपॉन एक्स क्यूब वाय स्क्वेअर इंटू डी एक्स. काहीच केलं नाही, फक्त इथला एक वाय कॅन्सल झाला, इथला एक वाय जो रिमेनिंग आहे ते सेपरेट डिवाइड केला आपण इच अँड एव्हरी टर्मला. प्लस सेम, आता प्लस सेम काय तुमच्याकडे इथं या ब्रॅकेटमध्ये या 1ला पण सेपरेट डिवाइड होईल बघा, इथला एक्स गेला, इथला एक्स गेला, हा राहिला तुमच्याकडे एक्स स्क्वेअर. तर किती मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर वाय क्यूब राहिला प्लस मायनस, बघा आता मायनसने डिवाइड करतो मग प्लसच्या टर्म काय होतील मायनस. आता एक्स वाय अपॉन सेम किती तुमच्याकडं एक्स स्क्वेअर वाय क्यूब. परत सेम या मायनसमुळे तुमच्याकडे हा प्लस होता तो मायनस झाला, एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर अपॉन किती एक्स स्क्वेअर वाय क्यूब इंटू डी वाय इक्वल टू 0. आता जर आपण याला सॉल्व्ह केलं तर हे तुमच्याकडे एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन येऊन जाईल. आता बघा काय काय कॅन्सल होतो, इथला एक कॅन्सल झाला एक्स, इथला एक्स, इथे 2 राहिले, मग इथे मी डायरेक्ट करतो किती मायनस एक्स स्क्वेअर राहिला, इथला एक वाय, इथला एक वाय कॅन्सल झाला, इथं राहिला फक्त एक वाय मायनस 1 अपॉन एक्स क्यूब वाय स्क्वेअर, इथं काही कॅन्सल होत नाही इंटू डी एक्स प्लस. परत सेम इथं पण काही कॅन्सल होत नाही 1 अपॉन मायनस एक्स स्क्वेअर वाय क्यूब मायनस, इथला एक कॅन्सल एक्स कॅन्सल एक वाय कॅन्सल, राहिलं काय तुमच्याकडं एक्स वाय स्क्वेअर मायनस. परत सेम एक्स स्क्वेअर कॅन्सल, इथला एक्स स्क्वेअर कॅन्सल, इथला वाय स्क्वेअर कॅन्सल, इथला वाय स्क्वेअर कॅन्सल, इथं राहिलं फक्त वाय इंटू डी वाय इक्वल टू 0. आता हे जे इक्वेशन आले आपल्याकडे हे एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन आहे. आणि एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन असेल तर आपण जनरल सोल्युशन घेतो याचं डायरेक्टली बघा, कारण की जर आपण एखाद्या नॉन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनला इंटिग्रेटिंग फॅक्टरने मल्टिप्लाय केला तर ते एक्झॅक्ट येऊन जातं. तर बघा आता काय तुमच्याकडं फॉर्म्युला काय जनरल सोल्युशन, बघा हा फॉर्म्युला आहे, या फॉर्म्युल्यानुसार तुमच्याकडे काय झालं ही एम झालेला आहे आणि हा काय झाला तुमच्याकडं एन. आता पुट करूया आपण व्हॅल्यू, बघा इंटिग्रेशन ऑफ वाय कॉन्स्टंट आहे, एमची व्हॅल्यू किती आहे मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर वाय मायनस 1 अपॉन 3 वाय स्क्वेअर. ठीक आहे इंटू डी एक्स नंतर मायनस. आता बघा टर्म्स इन एन नॉट कंटेनिंग एक्स, म्हणजे बघा या टर्म्समध्ये तुम्हाला एक्स दिसतो ते घेणार नाही, या टर्ममध्ये पण आपल्याला एक्स दिसतो ती पण घेणार नाही, या टर्ममध्ये आपल्याला एक्स नाहीच आहे मग आपण ती टर्म घेणार किती मायनस 1 अपॉन वाय इंटू डी वाय इक्वल टू सी. चला आपण फक्त इंटिग्रेशन घेऊया आता या टर्मचं. काय काय कॉन्स्टंट निघतो इथं मायनस 1 अपॉन वाय इंटिग्रेशन, बघा कॉन्स्टंट बाहेर आला, राहिलं कोण 1 अपॉन एक्स स्क्वेअर आणि 1 अपॉन एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन येतं मायनस 1 अपॉन एक्स मायनस. परत सेम इथं 1/3 वाय स्क्वेअर कॉन्स्टंट आला, सगळंच कॉन्स्टंट आहे, राहिलं कोण फक्त 1 आणि 1चं इंटिग्रेशन किती येतं एक्स मायनस प्लस इंटू मायनस, बघा 1 अपॉन वायचं इंटिग्रेशन लॉग ऑफ वाय इक्वल टू सी. आता याला जर आपण पुढं सॉल्व्ह करायचं असेल बघा मायनस इंटू मायनस प्लस 1 अपॉन वाय एक्स, परत सेम इथं आपण वरती एक्स 3
वाय स्क्वेअर मायनस लॉग ऑफ वाय इक्वल टू सी. आता हे झालं तुमच्याकडं जनरल सोल्युशन. इज अ जनरल सोल्युशन. ठीक आहे. आपल्याला सेम सगळे क्वेश्चन याच प्रोसेसने जायचं आहे. पुढचा एक क्वेश्चन घेतो मी, लास्ट एक क्वेश्चन घेतो बघा. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये पण सेम आहे. आपल्याकडं सेकंड रूलनुसार आहे काय वाय, काय तुमच्याकडे इथं वाय डी एक्स आहे आणि एक्स डी वाय. ठीक आहे. आता या क्वेश्चनमध्ये परत बघा, जर एक्स रेस टू 4 आलाय त्याच्याबरोबर वाय रेस टू 4 आलाय, एक्स स्क्वेअर आलाय त्याच्याबरोबर वाय स्क्वेअर आलाय, एक्स वाय आलाय. इथं पण सेम ईच अँड एव्हरी मध्ये जसा एक्स आलाय तसंच वाय आलाय, फक्त इथं एक्स्ट्रा काय आलाय वाय डी एक्स आलाय आणि इथं एक्स डी वाय आलाय. ठीक आहे. आता हे सेकंड टाईप आहे आपल्याकडं. कसा टाईप आहे, F1 ऑफ एक्स वाय डी एक्स प्लस F2 ऑफ एक्स वाय एक्स डी वाय इक्वल टू 0 इज ऑफ द टाईप. आता या टाईपमध्ये तुम्हाला एक्झॅक्ट नसतो. ठीक आहे. हे इक्वेशन एक्झॅक्ट नाही आहे, तर आपल्याला इंटिग्रेटिंग फॅक्टर्स काढावा लागतो. बघा, जर एक्झॅक्ट आला असतं तर डायरेक्ट सोल्युशन काढला असतं आपण. इथं एक्झॅक्ट नाही आहे, तर आपण इथं काय करतो, इंटिग्रेटिंग फॅक्टर्स काय राहतो आपल्याकडं एम एक्स मायनस एन वाय. तर आपण सेपरेट बघा पहिलं एम एक्स मायनस एन वाय काढून घेऊया. बघा एम काय आहे तुमच्याकडं, एम काय आहे, मी सेपरेट एक्स रेस टू 4 वाय रेस टू 4 प्लस एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस एक्स वाय इंटू वाय. ठीक आहे. आता हा झाला एम. नंतर काय तुमच्याकडे एन किती आहे, एक्स रेस टू 4 वाय रेस टू 4 मायनस एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस एक्स वाय इंटू एक्स. बघा इथं मी एम आणि एनची व्हॅल्यू पुट केली. बघा एमला कशाने मल्टिप्लाय करायचं मला एक्सने आणि एनला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे वायने. ठीक आहे. सॉरी इथं प्लस आला परत, इथं काय तुमच्याकडं मायनस आहे. आता करूया आपण कॅल्क्युलेशन. बघा या मायनसनी जर मी इथं मल्टिप्लाय केलं तर हा मायनस मायनस प्लस होऊन जाईल, हा प्लस मायनस होऊन जाईल. ठीक आहे. तर आता बघा इथं हा एक्स वायने मल्टिप्लाय करूया, इथं एक्स वायने मल्टिप्लाय करूया. तर किती तुमच्याकडे एक्स वायने मल्टिप्लाय केल्यानंतर या टर्म्सला पहिल्या टर्म्सला एक्स रेस टू 4 होता, हा काय झाला एक्स रेस टू 5 वाय रेस टू 5 प्लस परत सेम या एक्स वायने या टर्मला मल्टिप्लाय केलं तर हा एक्स क्यूब वाय क्यूब प्लस या एक्स वायने इथं मल्टिप्लाय केलं तर एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर. ठीक आहे. परत सेम आता इकडे येऊया, या एक्स वायने या टर्मला मल्टिप्लाय करा, पण सोबत काय येईल बघा मायनस टर्म आहे पुढची, तर काही तुमच्याकडं मायनस एक्स रेस टू 5 वाय रेस टू 5. परत सेम या मायनसनी इथं मायनसला मल्टिप्लाय करा, काय मायनस मायनस प्लस होऊन जाईल, किती तुमच्याकडं एक्स क्यूब वाय क्यूब. परत सेम इथं तुमच्याकडं काही ना मायनसनी मल्टिप्लाय करा, मायनस एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर. तर तुमच्याकडे काय काय बघा एक्स रेस टू 5 प्लस होता, एक्स रेस टू 5 वाय रेस टू 5 मायनस. परत सेम इथं एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस होता, इथं मायनस. तर किती झाला एक्स क्यूब वाय क्यूब एक्स क्यूब वाय क्यूब. तर टोटल झाला किती तुमच्याकडं 2 टाइम्स एक्स क्यूब वाय क्यूब. ही कशाची व्हॅल्यू आली तुमच्याकडं एम एक्स मायनस एन वायची. ठीक आहे. आता आपण काय करूया, हे एम एक्स प्लस एन वाय जो आलेला आहे तो इंटिग्रेटिंग फॅक्टर्समध्ये पुट करूया. किती तुमच्याकडे 1/2 एक्स क्यूब वाय क्यूब. ठीक आहे. आता जी व्हॅल्यू आलेली आहे ती आपण क्वेश्चनला मल्टिप्लाय करायची, म्हणजे आय एफ इंटू क्वेश्चन कोण आहे एम डी एक्स प्लस क्वेश्चनमध्ये आय एफनी मल्टिप्लाय करायचं एन डी वाय इक्वल टू 0. चला क्वेश्चनला मल्टिप्लाय करू इंटिग्रेटिंग फॅक्टर्सने. चला क्वेश्चन काय आहे तुमच्याकडं, बघा मी क्वेश्चन लिहितो आता. काय तुमच्याकडं एक्स रेस टू 4 वाय रेस टू 4 प्लस एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस एक्स वाय इंटू वाय डी एक्स. ठीक आहे. काहीच नाही केलं मी, फक्त क्वेश्चन लिहितोय. एक्स रेस टू 4 वाय रेस टू 4 मायनस एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस एक्स इंटू वाय एक्स डी वाय. ठीक आहे इक्वल टू 0. आता मी या क्वेश्चनला काय करणार आहे इंटिग्रेटिंग फॅक्टर्सनी मल्टिप्लाय करणार आहे. बघा इंटिग्रेटिंग फॅक्टर्स किती आहे तुमच्याकडं 2 एक्स क्यूब वाय क्यूब परत सेम इथं सेम 2 एक्स क्यूब वाय क्यूब. ठीक आहे. आता काय करूया, इथं तुम्हाला काय ना इथला एक वाय आणि इथला एक वाय कॅन्सल झाला, तर राहिलं काय तुमच्याकडं परत इथला एक्स एक कॅन्सल झाला, इथला एक्स कॅन्सल झाला, राहिलं काय तुमच्याकडं इथं राहिला हा वाय स्क्वेअर राहिला आणि इथं काय राहिला हा एक्स स्क्वेअर. ठीक आहे. तर ईच आणि एव्हरी टर्मला डिवाइड करायचं. बघा पहिलं काय नव्हतं एक्स रेस टू 4 वाय रेस टू 4 अपॉन काय ना काय राहिलं आपला 2 एक्स क्यूब वाय स्क्वेअर. ठीक आहे. कारण हा वाय क्यूबच्या काय नव्हता वाय स्क्वेअर प्लस सेम दुसऱ्या टर्मला पण डिवाइड होईल एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअरच्या काय नव्हतं आपल्याकडं 2 एक्स क्यूब वाय स्क्वेअर प्लस सेम एक्स वाय अपॉन इथं पण काय तुमच्याकडं 2 एक्स क्यूब वाय स्क्वेअर या सगळ्याचा इंटू डी एक्स प्लस सेम. आता सेम तुमच्याकडे इथं काही ना की हा 2 एक्स स्क्वेअर, आता काही ना एक्सच्या जागी काही तुमच्याकडं
एक्स क्यूबच्या जागी एक्स स्क्वेअर, परत सेम डिवाइड करा, x⁴ y⁴ अपॉन किती 2x² y³ मायनस x² y² अपॉन किती 2x² y³ प्लस xy अपॉन सेम 2x² y³ इंटू dy इक्वल टू 0. आता बघूया फक्त कॅन्सल जो होतो, कॅन्सल करून जे राहील ते आपल्याकडे राहील काय एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. आता कॅन्सल करूया. इथं काय राहतो तुमच्याकडं x⁴, इथे x³ ठीक आहे 1/2 किती राहिला x कॅन्सल झाला, हा y² आणि इथला y² कॅन्सल झाला, तर काय राहिलं तुमच्याकडे इथं राहिला y², इथं राहिला तुमच्याकडे फक्त काहीच नाही. ठीक आहे, म्हणजे टोटल जर बघितलं आपण इथं तर काय राहतो तुमच्याकडं y²/2, कारण x³ आणि x⁴ कॅन्सल झाला, राहिला फक्त सॉरी इथं x राहिला आहे का, आणि खालचा काय एक y³ हां काय राहिला y² प्लस सेम इथं काय कॅन्सल होईल आपल्याकडं, इथं y² कॅन्सल होईल, इथं x² आणि x³ कॅन्सल होईल, 1/2x राहिला प्लस परत सेम इथं काय तुमच्याकडं एक xy कॅन्सल झाला, इथला एक x कॅन्सल, एक काय राहिला 2x²y. ठीक आहे, हे टोटल इंटू dx प्लस सिमिलरली इथं पण सेम आहे तुमच्याकडे बघा, इथं x⁴ आहे, इथं x² आहे, तर काय राहिलं तुमच्याकडे 1/2 आणि वरचा किती 4 होता तर x², इथं y⁴ आहे क्यूब आहे, तर किती राहील तुमच्याकडे y प्लस सॉरी मायनस, परत इथं काय तुमच्याकडे x² कॅन्सल, इथला y² एक y कॅन्सल, राहिलं 1/2y प्लस इथं काय राहील तुमच्याकडे xy कॅन्सल झाला 1/2xy², कारण किती x² होता एक कमी झाला, y³ होता एक कमी झाला, इंटू dy इक्वल टू 0. आता हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन आहे. काय ते एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. आता एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन असेल तर आपण जनरल सोल्युशन काढतो बघा, इथं तुमच्याकडे हा झाला m आणि हा झाला n. तर आता एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन आल्यानंतर तुमच्याकडे जनरल सोल्युशन, चला तर आपण काय करूया आता फॉर्म्युल्यामध्ये पुट करूया यांच्या व्हॅल्यू. बघा पहिलं काय तुमच्याकडे फॉर्म्युल्यात पुट करा, इंटिग्रेशन y कसा आहे कॉन्स्टंट, बघा m ची व्हॅल्यू काय आहे इथं xy²/2 प्लस 1/2x प्लस 1/2x² इंटू dx प्लस, आता टर्म्स इन n नॉट कंटेनिंग x, म्हणजे अशा टर्म्स घ्यायच्या आपल्याला ज्याच्यामध्ये एक्सच्या टर्म येणार नाही. बघा इथं n मध्ये पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला एक्सची टर्म आली x², त्याच्यामुळे हाय टर्म्स घेणार नाही. दुसऱ्या टर्ममध्ये तुम्हाला कुठं दिसतो का x नाही, मग आपण ती टर्म्स घेणार 1/2y. त्याच्यानंतर बघा दुसऱ्या टर्ममध्ये तुम्हाला x दिसला, ही पण टर्म घेणार नाही, इंटू dy इक्वल टू c. आता फक्त आपण याचं इंटिग्रेशन काढूया. बघा इंटिग्रेशन कसं काढणार की तुमच्याकडे पहिल्या याच्यामध्ये कॉन्स्टंट कोण कोण आहे, y² कॉन्स्टंट आहे, 2 कॉन्स्टंट आहे, बाहेर आला, राहिलं काय फक्त तुमच्याकडे x. बघा एक्सचं इंटिग्रेशन किती येतो, x ची पॉवर 1 आहे, तर 1 ने पॉवर वाढते आणि 30 पॉवर आपल्याला खाली घ्यायची आहे. ठीक आहे, प्लस दुसऱ्या टर्ममध्ये बघा 1/2 कॉन्स्टंट आहे आणि 1/x इंटिग्रेशन तर log ऑफ x प्लस सेम तिसऱ्या टर्ममध्ये काय काय कॉन्स्टंट आहे 1/2 कॉन्स्टंट आहे आणि y कॉन्स्टंट, राहिलं काय तुमच्याकडं x² 1/x² आणि 1/x² चं इंटिग्रेशन आहे -1/x. ठीक आहे, प्लस सेम आता 1 याच्यामध्ये काय तुमच्याकडं 1/2 कॉन्स्टंट आहे, 1/y चं इंटिग्रेशन log y इक्वल टू c. फक्त याला आपण सिस्टमॅटिक लिहूया आता, x² y² 2 × 2 4 प्लस किती 1/2 log x मायनस, आता बघा प्लस इंटू मायनस मायनस येईल 1/2xy प्लस 1/2 log ऑफ y इक्वल टू c. आता हे जे येईल तुमच्याकडे याला म्हणतो आपण जनरल इज अ जनरल सोल्युशन. ठीक आहे, सेम क्वेश्चन आहे पुढचं, त्यांचे मी फक्त शॉर्टमध्ये हिंट सांगतो. बघा आपल्याला काय की आपल्याकडे हे सेकंड रूलमध्ये आहे, इथं पण xdy आहे आणि इथं ydx आहे, तर आपण काय करणार याला कशाने मल्टिप्लाय करणार आहे इथं. बघा आता हे नॉट एक्झॅक्ट आहे आणि सेकंड टाईपमध्ये, तर आपण पहिलं कशाची व्हॅल्यू काढणार आहे mx - ny. मग मी याला कशाने मल्टिप्लाय केलं x ने आणि याला कशाने मल्टिप्लाय केलं y ने. मग x ने मल्टिप्लाय केलं xy ने, तर काय तुमच्याकडे इथं x³ y³ नंतर परत काय इथं याला मल्टिप्लाय करा प्लस x² y² प्लस सेम xy ने या 1 ला करा xy. ठीक आहे, मी डायरेक्ट करतो कारण तुमच्याकडे इंटिग्रेटिव्ह फॅक्टर्स काय राहतो 1 दिसतं, मी mx - ny काढून घेतो प्लस मायनस. आता बघा इथं मायनस आहे म्हणून मायनस
आता इथं काय तुमच्याकडे परिस्थिती एक्स वाय झाला, एक्स वाय इंटू एक्स स्क्वेअर एक्स क्यूब वाय क्यूब. कारण काय इथं, कारण आपल्याकडे काय मायनस आहे आता, मायनस, तर प्लस इंटू मायनस मायनस. आता जो मायनस होता तो काय होऊन जाईल आता प्लस. एक्स वायने मल्टिप्लाय केल्याने एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर होऊन जाईल आणि मायनस बघा प्लस होता तो मायनस होऊन जाईल एक्स वाय. ठीक आहे, आता काय काय कॅन्सल होऊन जाईल तुमच्याकडे, एक्स क्यूब वाय क्यूब कॅन्सल होऊन जाईल आणि नंतर प्लस एक्स वाय मायनस एक्स वाय कॅन्सल होऊन जाईल. राहिलं काय तुमच्याकडं एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर म्हणजे 2x स्क्वेअर वाय स्क्वेअर. आता आपण काय करणार आहे, इंटिग्रेटिंग फॅक्टर्स काय राहतो आपल्याकडं बघा, आय एफ इक्वल टू 1/mx मायनस एन वाय. mx मायनस एन वायची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे 2x स्क्वेअर वाय स्क्वेअर. आता आपण काय करणार आहे की ईच अँड एव्हरी टर्मला कशाने डिवाइड करणार आहे, किती 2x 2 बघा इथं याला पण डिवाइड कशाने करणार आपण 2x स्क्वेअर वाय स्क्वेअरनी आणि इकडे पण कशाने मल्टिप्लाय करणार 2x स्क्वेअर वाय स्क्वेअरनी. मग इथला एक वाय इथला एक वाय इथं कॅन्सल होऊन जाईल, इथला एक एक्स बघा इथे आता वाय नाही आहे, इथला वाय सॉरी इथला एक्स आणि इथला एक्स कॅन्सल होऊन जाईल. जो रिमेनिंग राहील आपल्याकडे तो एक्झॅक्ट राहतो. आणि सेम प्रोसेस मग आपल्याला काय करायचं आहे की एक्झॅक्ट आल्यानंतर जनरल सोल्युशन आपल्याला त्या फॉर्म्युल्यात पुट करायचं आहे आणि काढायचं आहे. ठीक आहे, तर तुम्ही हे हिंटनुसार काढू शकता. परत सेम आपल्याकडे या सेकंड टाईममध्ये याला कशाने मल्टिप्लाय करा आपल्याकडं आता इथं उलटं क्वेश्चन आहे, एक्स डी वाय हा काय तुमच्याकडं हा असेल एन आणि हा असेल एम. कारण इथं डी वायचा कोइफिशियंट कोण असतो एन, इथं डी एक्सचा कोइफिशियंट कोण असतो 1. सेम आता याला कशाने मल्टिप्लाय करणार वायनी आणि याला कशाने मल्टिप्लाय करणार एक्सने. परत सेम एक्स वायने मल्टिप्लाय करा मध्ये, इथं एक्स वायने मल्टिप्लाय करा आणि सेम क्वेश्चन सॉल्व करा. ठीक आहे, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. ठीक आहे, थँक्यू.